तुम्ही इथे टाकू शकता। बायसेप कुठे मोजायचा तो मी बऱ्याच व्हिडिओमध्ये बाहीच्या कटिंगच्या दाखवलेला आहे। पण एक पद्धत सांगते, बाहीची घडी किती घ्यायची हा प्रश्न असतो। तर मग तुमचं जे छातीचं माप असेल अपर चेस्टचं मी आता 6.5 ते नंतर बसवून दाखवते। पण 36चा चौथा भाग येतो 9, तर आपण 9 वर 35चा चौथा भाग येतो 8.25 बरोबर। 35चा चौथा भाग 8.25 बघा इथं 7 वर खूण आली आणि त्याच्या पुढे 1.5 इंच अशी खूण आली। तर बघा तिथंच आपली खूण येते। त्या दोन पद्धतीने तुम्ही बाहीची घडी घालू शकता। बघा किती छान पप आलाय, हा सुंदर आलाय की नाही, एकदम छान पप बसलेला आहे, परफेक्ट बसलेला आहे हे बघा। बघा किती सुंदर आणि छान पप आलाय। असा पप तुमचा पण बाहीला येणार आहे आणि अगदी खाली पडत सुद्धा नाही, एकदम असा उभा राहतो। तर असा पप शिवायला शिका तुम्ही। मी तुम्हाला पद्धत दाखवली कशी कटिंग करायची फुग्याच्या बाहीची, ती व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व्हिडिओ, तरच तुम्हाला या सगळ्या गोष्टी जमणार आहेत परफेक्ट अगदी। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनची घंटी दाबा। बघा असा सुंदर पप कसा पाडायचा याचा व्हिडिओ आपण बघणार आहोत, तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पपची बाही कशी तयार करायची किंवा फुग्याची बाही कशी तयार करायची, बऱ्याच कमेंट्स होत्या मला। तर 10 इंचाची जर बाही असेल तर अस्तरचा ब्लाउज असेल तेव्हा तुम्ही 1 इंच प्लस करून 11 वर खूण करून घ्यायचे बिना अस्तरच्या ब्लाउजला। तर मी अस्तरची बाहीचं दाखवते तुम्हाला। तर 1 इंच प्लस करून 11 वर खूण करून घेतले। थोड्या अंतरावर आपण तेवढंच माप घ्यायचंय, पण त्या अगोदर आपल्याला बायसेप टाकायचंय। तर बायसेप आपण 7 वर घ्यायचंय। तुमचा जो बायसेप असेल तो तुम्ही इथे टाकू शकता। बायसेप कुठे मोजायचा तो मी बऱ्याच व्हिडिओमध्ये बाहीच्या कटिंगच्या दाखवलेला आहे। आपला जो हाताचा उंचवटा जो असतो दंडावर बाहूजवळ, तिथे आपला बायसेप मोजायचा असतो आणि त्याचा निम्मा इथे टाकायचा असतो। कापडाची आपण डबल घडी करून घेतलेली आहे आणि उलट्या साईडने मी माप टाकत आहे। तर बायसेप आपला 7 वर आहे आणि त्याच्या पुढे 1.5 इंच मार्जिन घ्यायचंय। आता अजून एक पद्धत सांगते, बाहीची घडी किती घ्यायची हा प्रश्न असतो। तर त्यावर मी सांगते, एक ही पद्धत आहे बायसेप प्लस 1.5 इंच, म्हणजे बायसेपचा अर्धा प्लस 1.5 इंच अशी घडी घ्यायची। किंवा मग तुमचं जे छातीचं माप असेल अपर चेस्ट चौथा भाग येतो 9, तर आपण 9 वर 35चा चौथा भाग येतो 8.25 बरोबर। 35चा चौथा भाग 8.25 हे बघा मी 8.25 इथं घेतलेले आहेत आणि तिथूनच तिथं आपली ही रेग ओढून घ्यायची अशी, ही होते आपली पूर्ण घडी। तर एवढं मी कट करून टाकते कापड। ही झाली आपली पूर्ण घडी। बाहीला किती घडी घ्यायची तर छातीचा चौथा भाग घ्यायचा इथून आणि ही एक पद्धत झाली। दुसरी पद्धत अशी असते की बायसेप घ्यायचा मोजून आणि त्याचे निम्मे टाकायचे। तर बघा बायसेप आहे माझा 13.5, तर अर्धा इंच लूजिंग देणार आहे मी आणि 7 वर खूण करणार आहे। तर बघा इथं 7 वर खूण आली आणि त्याच्या पुढे 1.5 इंच अशी खूण आली। तर बघा तिथंच आपली खूण येते जिथं कट केला आपण छातीचा चौथा भाग। या दोन पद्धतीने तुम्ही बाहीची घडी घालू शकता। समजलं बाहीची घडी किती घ्यायची ते। आता छातीचा चौथा भाग घेतला तर प्लस काहीच करायचं नाही, त्या चौथ्या भागातच आपलं मार्जिनचे 1.5 इंच पण बसतात। आता तुम्ही या पद्धतीने जर घडी घेतली असेल छातीचा चौथा भाग, तर तिथे कट करून तिथूनच मागे 1.5 इंच मार्जिन द्यायचंय। मग हे जे आपलं अंतर निघालेलं आहे ते आपोआप बायसेपचं अंतर निघालेलं असतं। तर छातीवरून ही खूप सोपी पद्धत आहे, ही तुम्हाला पटली असेल तर ही वापरत जा तुम्ही। आणि मी आता सोप्या पद्धतीने बाहीची कटिंग तुम्हाला दाखवणार आहे, विथ तुम्हाला पप किंवा फुगा दाखवणार आहे। तर बाहीची कटिंग नेहमी मी तुम्हाला रेगा भरपूर असतात किंवा काही व्ह्यूअर्सला आपल्या अवघड वाटते ती पद्धत, तर आज मी एक सोप्या पद्धतीने तुम्हाला कटिंग दाखवणार आहे। तर 10 इंच बाहीची उंची आहे, त्यामध्ये 1 इंच प्लस करून 11 वर खूण करून घेतली। अजून थोड्या अंतराने आपण इथे 11 वर खूण करून घ्यायचे या पद्धतीने आणि इथे स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची अगोदर। एकदम सोपी पद्धत आहे, व्हिडिओ स्किप करू नका अजिबात। माझ्या खूप टिप्स असतात व्हिडिओमध्ये,
मग नंतर तुम्ही प्रश्न विचारत राहता, स्किप करून बघता आणि नंतर प्रश्न विचारत राहता. तर आता इथून खाली किती घ्यायचं हे पण समजत नाही. तर आपण घडी घेतली चौथी, तिथून आतमध्ये 1.5 इंचावर एक खून करून घेतलाय. घडी किती घेतली? छातीचा चौथा भाग, तिथून आतमध्ये 1.5 इंच, बरोबर. आणि ही जी उंचीची रेघ आली आपल्या तिथे पण 1.5 इंच टाकायचं अंतर असं. आणि मग ही आणि ही रेघ, आता ही रेघ जराशी सरळ उभी ओढून घ्यायची अशी, हा इथपर्यंत जोडून घ्यायची, जास्त खाली जायचं नाही. आता या रेघेवर आपल्याला इथून मोजायचंय इथपर्यंत. ही जी घडी आहे शेवटची तिथून इथपर्यंत मोजायचंय. तर काय मोजायचंय? आपला मुंडा. तर अंगावर माप घ्या किंवा बाहीवर मुंडा किती येतोय पूर्ण बघा. तर माझा मुंडा येतोय 15 इंच. 15 इंच मुंडा, तर 15चे निम्मे किती? 7.5. तर 7.5 पेक्षा पाव इंच कमी करायचे. का? तर हा गोल आकारामध्ये बाहीचा आकार येत असतो. तर राऊंड शेप मध्ये आपल्याला पाव इंच कमी करून घ्यायचे, म्हणजे बरोबर 7.5 हे भरतं. तर हे बघा मी 7.25 वर ठेवलेलं आहे, इथं टोकावर 7.25. आणि ही रेघ कुठे बसते ती आपण बघायची. इथं बसलेली. आणि इथून खाली मग मोजायचं आहे आपली कॅप हाईट किती आली. तर कॅप हाईट आलेली आहे माझी 3 ला 1 रेघ कमी. 3 ला 1 रेघ कमी आलेले आहे बघा, हे बघा इथं आलेलं आहे. हा, तर ही आली आपली कॅप हाईट. आता या कॅप हाईट पासून ही जी 1.5 इंचाची खून आपण केली ती आपल्याला रेघ ओढून घ्यायची आहे सरळ अशी तिरकस. कॅप हाईट पण काढता आली पाहिजे. कॅप हाईट कशी काढायची? तर मुंडा आपला जो असतो त्याचा अर्धा टाकायचा, त्यामधून पाव इंच कमी करायचे, कारण आपल्याला जास्त राऊंड मध्ये बाही असते, त्यामुळे आपल्याला तिथे बाही ताणली जाते. तर आता या रेघेचा बघा, ही जी इथून 1.5 इंच आणि ही जी कॅप हाईट आली आपली त्याची रेघ काढली तिरकी, त्याचा आपण निम्मा करून घ्यायचा असा टेपनी. बघा टेप मी इथं लावलाय आणि या रेघेपर्यंतच आपला टेप अर्धा करायचा इथपर्यंत. आणि इथं खून करून घ्यायची अशी. आणि त्याच्यानंतर 1 इंच आपल्याला असं टाकायचं आहे, वरती अर्धा इंच आणि खाली अर्धा इंच या पद्धतीने. आणि मग हा आकार आपल्याला असा 1.5 इंचावरून इथं न्यायचा आहे आणि इथून असा हा असा इकडे न्यायचा आहे. आणि हा सुद्धा आकार इथून असा वळवत या 1.5 इंचावर आणायचा आहे आणि इथून हा असा इथं वळवायचा आहे. आता राहिला खालचा प्रश्न, दंडघेर. दंडघेर आपला जर 10.5 असेल तर 5.25 वर खून करून घ्यायचे आणि प्लस 1.5 इंच मार्जिन द्यायचं आहे या पद्धतीने. आणि मग या रेघा दोन्ही जोडून घ्यायच्या अशा. या पद्धतीने रेघा जोडून घ्यायच्या या अशा. आता हे झालं बाहीचं, साध्या बाहीचं कटिंग झालं बघा. हे जे दिसतोय आकार तुम्हाला तो साध्या बाहीचं कटिंग झालं. पण आपल्याला यातूनच पफची बाही पण दाखवणार म्हणून सांगितलं होतं मी, फुग्याची बाही. तर तुमच्या आवडीनुसार फुगा करायचा आहे. जर तुम्हाला थोडासा कमी पाहिजे असेल फुगा तर इथे 1.5 इंचच वर घ्या अंतर, उंचीच्या वरती 1.5 इंच घ्या. आणि जर मोठा फुगा पाहिजे असेल तर 3 इंच अंतर घ्या या पद्धतीने. इथे 3 इंच घेतलंय तर मग ही जी उंचीची लाईन आपली आलेली आहे त्याच्यावर पण 3 इंच घ्यायचं असं. आणि जर तुम्हाला छोटा फुगा पाहिजे असेल तर वरती 1.5 इंच घ्या आणि इथं पण 1.5 इंच, म्हणजे हा पफ इथून मिळणार आहे. छोटा पाहिजे असेल तर अगदी किंचित वाला, आणि मोठा पफ पाहिजे असेल तर तो तुम्हाला असा गोलाकार मध्ये इथे आणून मिळवायचा आहे. इथे असा गोलाकार मध्ये आणून मिळवायचा. समजलं? आता आपण हे कटिंग करूया. अगोदर बाहेरचा मुंडा कट करायचा आहे, मग आतला. आता हे मी पांढऱ्याने जरा डार्क करून दाखवते तुम्हाला. छोटा पफ पाहिजे असेल तर हा छोटा घ्यायचा आहे 1.5 बाय 1.5चा, वरती 1.5 आणि समोर 1.5. आणि मोठा पफ पाहिजे असेल तर वरती 3 इंच आणि समोर 3 इंच. या पद्धतीने पफ घ्यायचा आहे तुम्हाला. जसे तुमची चॉईस असेल तसा पफ तुम्ही काढू शकता. आता हा पफ आपण असा कट करत बाहेरचा मुंडा कट करून टाकायचा आहे. अगोदर बाहेरचा मुंडा कट करायचा असा, आणि हे मार्जिन असं कट करायचं. या पद्धतीने आपली ही कटिंग झालेली आहे. आता पुढचा मुंडा कट करायचा. मी तुम्हाला ही शिवून पण दाखवणार आहे बाही, तर व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा. असा हा पुढचा मुंडा कट करून टाकला आपण. तर चला तर मग तुम्हाला शिवून दाखवते. ही अशी कटिंग आलेली आहे आपली पूर्ण.
ही बाहीचा मी पप काढून दाखवते आता. तर सुरुवातीला काय करायचं आपल्याला, हा जो पप आपला जो खुणा केलेला आहे कटिंग, तिथं खुणा करून घ्यायचे अशा व्यवस्थित. इथून इथपर्यंत एकसारख्या प्लेट मारून घ्यायचे. हे बघा, इथून इथपर्यंत जेवढा आपण पप ठेवलेला आहे, हे बघा ही उंची आहे आपली अशी व्हाईट वाली. इथून इथपर्यंत असा चुन्या मारून घ्यायच्या, एकसारख्या मारून घ्यायच्या चुन्या. चला तर मग चुन्या मारूया. आणि याचा मध्य जो असतो, मध्यापर्यंत अशा घ्यायच्या चुन्या आपल्याकडे तोंड करून. 3 बसू देत तुमच्या, 4 बसू देत, जेवढ्या बसतील तेवढ्या अशा या दिशेने करून घ्यायच्या. आणि मध्यापासून अशा पुढच्या साईडला चुन्या टाकायच्या या पद्धतीने, इकडून तिकडे. म्हणजे समोरासमोर चुन्या करायच्या. अर्ध्या चुन्या तिकडून इकडे पाडत आणायचं आणि इकडच्या चुन्यात तिकडे पाडत जायचं, म्हणजे दिशा त्या साईडला करायची. आणि बरोबर जी खून केली आपण तिथपर्यंत चुन्या पाडायच्या. आणि मग आपला पप हा असा तयार होणार आहे. आता खालची पट्टी मारून घेऊया अगोदर. एक इंच मार्जिन ठेवलंय, तेवढं मी असं दुमडून घेणार आहे. आता ही फिटिंगची लाईन जी आपण आखली होती त्याच्यावर फिटिंग करून घेऊया. हे बघा, ही फिटिंगची लाईन आखलेली आहे, त्याच्यावरून फिटिंग करूया. या पद्धतीने बाही ही तयार झालेली आहे. किती छान आणि सुंदर बाही तयार झाली आहे बघा. आणि मस्त पप येतो, फुगा पडतो, अगदी छान. या पद्धतीने तुम्ही पण कटिंग करा, म्हणजे तुमचा पण बाहीचा फुगा एकदम छान येईल. या पद्धतीने बघा किती सुंदर दिसतो. तर असाच तुम्ही पप द्यायला शिका, बाहीला फुगा पाडायला शिका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकनची घंटी दाबा. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.